नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं स्टडी स्पार्क ट्युटोरियल्स मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थीचा परिसर अभ्यास भाग 1 मधील धडा 24वा आपण परिसर धोक्यात आणत आहोत का याचा स्वाध्याय। चला तर मग सुरू करूया। प्रश्न 1, काय करावे बरे? बुलढाणा येथे राहणाऱ्या तुमच्या काकांची जुनी स्कूटर आहे, ती सुरू केली की स्कूटर मधून खूप धूर येत असतो। उत्तर, स्कूटर मधून खूप धूर येत असेल तर ती स्कूटर एका चांगल्या कारागिराला दाखवून तिच्यातून धूर का येतो हे कारण जाणून घेऊन ती दुरुस्त करून घ्यावी, जेणेकरून धुरामुळे होणारे हवा प्रदूषण कमी होईल। आ, यादी करा। पेट्रोल अथवा डिझेल वापरून चालणाऱ्या वाहनांची यादी करा। उत्तर, पेट्रोल अथवा डिझेल वापरून चालणाऱ्या वाहनांची यादी: रिक्षा, ट्रक, स्कूटर, कार, बस, मोटरसायकल इत्यादी। जरा डोके चालवा। 1, कारखान्यात वापरून खराब झालेले पाणी नदीत सोडतात, त्यामुळे आसपासच्या लोकांना काय त्रास होत असेल? उत्तर, कारखान्यात वापरून खराब झालेले पाणी नदीत सोडल्याने त्याचे आसपासच्या परिसरावर गंभीर परिणाम दिसून येतात। परिसराची हानी होऊन त्याचे सजीव सृष्टीवर वाईट परिणाम होतात। नदीतील पाणी दूषित होते आणि हेच पाणी पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळल्याने कॉलरा, हिवताप यांसारखे आजार पसरतात। 2, विजेच्या शोधामुळे मानवी जीवन कसे सुलभ झाले? उत्तर, विजेच्या शोधामुळे विजेवर चालणाऱ्या पंपाचा शोध लागला, त्यामुळे अगदी कमी कष्टात आणि कमी वेळेत पाण्याचा उपसा करणे शक्य झाले आहे। विजेवर चालणारी उपकरणे, यंत्रे, वाहने याचा वापर सुरू झाला आहे, त्यामुळे मानवाचे जीवन अधिकच सुलभ झाले आहे। ई, खालील प्रश्नांची उत्तरे द्या। 1, माणसाने कोणकोणती वाहने निर्माण केली आहेत? उत्तर, माणसाने मोटार कार, बस, ट्रक, स्कूटर ही वाहने निर्माण केली आहेत। 2, नवीन वसाहती बांधण्यासाठी काय करावे लागते? उत्तर, नवीन वसाहती बांधण्यासाठी शेतीसाठी उपयुक्त असलेली जागा सुद्धा वसाहती बांधण्यासाठी वापरली जाते। नवीन वसाहतींसाठी त्या परिसरात असलेली झाडे तोडावी लागतात। 3, डासांमुळे कोणकोणत्या रोगांचा प्रसार होतो? उत्तर, डासांमुळे डेंग्यू, हत्तीरोग, हिवताप, चिकनगुनिया या रोगांचा प्रसार होतो। 4, दुबार तिबार शेतीचा जमिनीत मुरलेल्या पाण्यावर काय परिणाम झाला आहे? उत्तर, दुबार तिबार शेतीमुळे अन्नाचे उत्पादन वाढले, परंतु जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा झपाट्याने संपत चालला आहे। अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 1, उन्हाळ्यात अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण होते। 2, रेडा किंवा बैल लावून रहाट गाडे फिरवले जाते। 3, सर्व प्राण्यांपेक्षा माणूस अधिक बुद्धिमान आहे। मोठ म्हणजे चामड्याची एक मोठी पिशवी। रोजगारासाठी खेडेगावातील लोक शहराकडे जाऊ लागले आहेत। आ, माहिती मिळवा। 1, डिझेल आणि पेट्रोल जपून वापरा। उत्तर, मानवाने डिझेल आणि पेट्रोल यांचा इंधन म्हणून वापर करून त्यावर चालणारी अनेक यंत्रे आणि वाहने तयार केली आहेत। यामध्ये मोटार कार, बस, ट्रक, स्कूटर यांचा समावेश होतो। आज वाहनांची संख्या खूप प्रचंड प्रमाणात वाढली आहे। पेट्रोल आणि डिझेलचे साठे हे मर्यादित स्वरूपात आहेत, म्हणून डिझेल आणि पेट्रोल जपून वापरा। 2, पाण्याची बचत करा। उत्तर, पाणी हे अनमोल आहे। प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते। पाण्याशिवाय कोणताच सजीव जास्त काळ जिवंत राहू शकत नाही। आपण दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो, म्हणून पाण्याची बचत करणे खूप महत्त्वाचे आहे। पाण्याची बचत केली नाही तर पुढे पाण्याचे साठे संपून जातील आणि सगळीकडे दुष्काळ पडेल, म्हणून पाण्याची बचत सर्वांनी करणे आवश्यक आहे। अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण केला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडी स्पार्क ट्युटोरियल्सला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।